बांधून बिंदून इकडे कोणची स्पेशल बाई आहे ही बाई हो का स्वयंपाकाला लावली आपण काय म्हणे मग तर हे बघा आमच्या घरी चालू आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये रोहिणी राम सावळे ब्लॉग मध्ये रोहिणी कुठे आई तू काय करायली मी कपडे रोज काम करते मी बहिणीला आराम करायला सांगितलं हो का कोणाला बोलत होती काय म्हणत होती आता इकडे आताच कॉल केला होता कोणी? सिस्टरीला. कोणच्या ते मोगल बाई येते जण हो का हा बोलले तू या ना इकडे आता काय म्हणे इकडे रोहिणी रोहिणी पिल्ल्या जोडे ना पिल्लू उठते ना तिला विचार आरशी बुक कुठे आरशी बुक आरशी बुक कुठे आहे का हे इकडे हे बा इकडे उंडा आहे आणखीन काय टाकलं वहिनी वरम भात पोळी इतकं वरण आपण स्पेशल बाई बोलवली कुठे हे बांधून बिंदून इकडे कोणची स्पेशल बाई आहे ही बाई हो का स्वयंपाकाला लावली आपण काय म्हणे मग दिसत ते म्हणे दुखलं की अर्ध्या रात्री कॉल करा म्हणे मी घरून कॉल करून नाही मी येईन सिस्टरीने तुम्हाला आत घे अच्छा आत घेतेच आहे ते पण ओळख असले ओळख असले फायदा आहे भाऊ या बरं इकडे आता मला कळलं की ते बाईचं आडनाव काय तर मोगल बाई आहे. त्यांचाच फोन आलता का नाही मी लावला होता तेव्हा कोणाकडून नंबर घेतला पडू बाई कुणाला हो का मग कोशिश करावं लागेल ना भैया जाता मी बी एक दोन जणांना विचारलं जाता जाता काय तिचं तोंड घेऊन जातं टाइम नसते भैया या टाइमला या पिरियडला ती म्हणे 9 महिने 9 दिवस पूर्ण होऊ द्या थोडं दुःख द्या कॉल करा म्हणे बाईला आण इकडे बाई जाते रोहिणी इकडे जर सांभाळती का मस्त रोहिणी झोपली ती तो कधी गेली दोघीला पाहतो मी आता आरसी बुक कुठं टाकलं तुम्ही गाडी सर्व्हिसिंग तर हातात दिलता आहे 2021 ला मग लग्न झालं का 24 मग महिने लक्षात काय लक्षात थोडी आता ते गाडीची शॉकअप ते बदलायची पैसे लागेल आरसी बुक तुम्हाला दिलं तर मी इकडे तू नमस्कार नमस्कार इकडे मी हा 2 मिनिटं बस सगळे आरसी बुक दिले आणला तुमचं काय भानगड आहे मला काय नाही इकडे तू जर काय काय म्हणाली आरसी बुक तुम्हालाच दिलं मी त्या आरसी बुक ने आधार कार्ड दिलं आधार कार्ड आणून दाखवतो तुम्हाला अरे बा आधार कार्ड एवढी हुशार झाली तू आता काय जस का मला कळतच नाही आरसी बुक ते काल तू आई येत होते ना कधी काल नाही आली मला तर म्हटले ते येईल म्हणून नाही आली काम होतं फोन नाही आला का? आपल्याला माहितच नाही का फोन आला तरी सांगते का काही काम काहीच नाही सांगत ती खाली बसल्यातले वर जाते ती बोलायला काहून का याय नाही का आपली वर थोडी जाते खाली जाते मी आता तुला माझं पटन का तिचं पटन सांग मी कन्फ्युज आहे वर जातच नाही मी खाली बसते इकडे 50% आणि इकडे 50% समान सामान इकडे बोललं ते हिला राग येईल हिला बोलत तुला राग येईल नाही बोललेलंच परवडते मग तेच म्हणाल ना तुमची आरसी बुक कशाने नेलता? अरे तू दिलंच कुठं मला मी दिला तू काही नका बोलू तुम्ही मला काय मी दिलं तुम्ही हरवलं का काय केलं मला नाही माहित. मी हरवण आणि आता सांगते तुला तिचा कॉल आला ना 2 मिनिटं का होईना 1 सेकंद का होईना उचलायचं आणि सांगायचं मी काम आधी काय झालं काय बी झालं का तुम्हाला कशामुळे बोलायचं इथून पुढं काम आहे तू अशी मला दादाने फोन लावला उचललो का नाही मी नाही पण मग दादा कधी घरी नसतात झाली एखाद्या वेळेस कामात होतो मी तेव्हा अशी मशीन होती ती फिरणारी आतमधून त्याच्यावरती असं ढक्कन होतं त्या ढक्कनवर मी उभा होतो नाही मग ते मस्ती काम सोडून फोन उचलो का काम झाल्यावर कॉल करायचा आता इथून पुढे गलती करू मी त्या सिच्युएशन मध्ये नव्हतो ना
तर मग दादाने फोन लावायला लगेच उचलतो ना मी. दादा कधी कधी घरी नसते बाई. वहिनीची जेवण लावायचं. एखाद वेळेस चुकी झाली तर 2 मिनिटं बोलायचं. काय एवढंच ऐकायचं? काय काय सांगते ती ऐकायचं. अच्छा. कधी चुकीचा असते फोन, कधी चांगला असते, कधी वाईट असते. बरोबर. बरं झाली माझ्याकडून चुकी, मी म्हणालो ना तुला. मग मला वाटलं आता आपण कधी हिचं दुखायला एखाद्या बार लावलं त्याने उचलला नाही तर आपण काय बाय बाय काय करणार. नाही नाही आता इथून पुढे ना. माणसं पाहिजे सरकारी दवाखान्यात. माणसाचं राग पडते बायला, असं झिल्ल्याच समजतात ते लोक. कुठे भाऊ? भाऊ गेला दुकानात. डब्बा घेऊन जाऊ कसा? तो अभि की नाही, भाऊचा बी नाही. मला व्हिडिओ काढायचा नव्हता. आणि हे पा चल तस नको म्हणू ग. लंगडी बाई नको म्हणू ग. ती बघ कशी पाहिली तिकडून. गेली नाही ती अजून. ऐकते ती गप्पा सगळ्या. महाभारत काय बोलते तर आपण काही बोलतच नाही. आपल्याला काय भेव. हो मग वरण फोडणी ती कोमल कमी देऊ. आणि ते काय लागत होतं मॅडमला त्या तेव्हा ते हे नंबर पाहिजे होता बँकेचा. बँकेचा कशाला नंबर घेते काय ते? पहिल्यांदा डिलिव्हरी झाली ना 5,000 भेटते, मग ते आपल्या अकाउंटला पडते म्हणून नंबर झेरॉक्स आणले दिले काल आम्ही. दिले का? आणि मी म्हणलं त्यांना मा नंबर चालेल का? नाही म्हणले हिचं पाहिजे. मी हिच्या कार्डावर नंबर नाही का? तू हिच्या एवढे प्रॉब्लेम आले आम्हाला ते नाव चेंज करायला. हिच्या खात्यावर पैसे टाकतो ना तू, मग ते नंबर दे ना. मग द्यायला काढलं ना आता ते झेरॉक्स काढून आणून द्या. मग काल काय देतो तुम्ही? आता तर काल 2 तुझ्या आधार कार्डाच्या, 2 हिच्या आधार कार्डाच्या. एवढे डॉक्युमेंट लागते का? 2 राशन कार्डाच्या. अच्छा. खव आला खव का बंद झाला आता? नाही ना आता. आणि 2 हे ना ते बाळाचं नाही का बुक त्याच्या दिल्या. अच्छा. एवढे दिले. 24 रुपये लागले मला झेरॉक्स काढायला. इधर मग पैसे रोहिणीने दिले ना. देऊ का? नाही रोहिणीने 50 रुपये दिले. देतच राहते ती आईला. घ्या आई देते नाही थोडी. मला किचनच तुला सून कशी भेटली सांग बरं. चांगले भेटले बाबा. लोकांपर्यंत मला दोन्ही चांगले भेटले सून. असं बाहेर बसत नाही, दारीत जात नाही, कोणाच्या बायात नाही, काही नाही. आपल्याच घरात एवढे जण घरात. आणि काम आवडले की आम्ही मस्त झोपतो मागच्या घरात. कोणी पिऊला. किती जण होतो आहे आपण पहिले आधी? 7 जण होतो. मग किती जण राहिलो? 10 झाले. पहिले किती जण राहिलो? 4च राहिलो होतं. मग आजी आली, मग 5 झालं. मग कोमल आली 6 झालं. मग परी आली 7 झालं. मग रोहिणी आली 8 झालं. मग पिवळी आली 9 झालं. मग आता गुल्लो येईल 10 जण. वाढत गेला आपला परिवार का? आम्ही पहिले स्टार्टिंगला 7 जण होतो. 2 भाऊ 2 बहिणी. आजी आपल्याला 15 वर्ष सोडून गेली ती आजी आपल्याला. पुढं आत्याच्या घरी. आजीला जा म्हणलं तर आजी जात नाही बाबा. आता जात नाही. मी कशाला जाऊ म्हणते. आता आत्याला सोबतीनं आली ना रे म्हणून म्हणते आजी. आता या आजीला गोकुळात करमत आहे ना. आपल्या लेकरा बाळात. मी कशाला तिकडे जाते तर आजी पुरा काळ्या पडते. मी कशाला जाऊ म्हणते. वावरा तिकडं. बरं इथं त्यांचं आपलं माणूस आपल्याला जळ एक रामा. मनशी ते काय म्हणे. ती म्हणते 21 तारखेला दादाला गाडी घेऊन पाठव. गाडी घेऊन? प्लॅनिंग. हृदयान मी येतो म्हणते. तर दादा एकटे जाते ना घरी. येताना येईन ती. करून काहीतरी करू म्हणलं रामाला धाडते तर म्हणे रामाला दड गाडी चालवते. म्हणलं मग पाहुण्याला म्हणलं मलकापूर लोक डायरेक्ट गाडी बसून द्यायला लावून मग पाहिजे म्हणे. अर्ध्या तिकीटात होते. इथं आल्यावर फोन लाव. बरोबर. कोणी घ्यायला येते. नाही तर म्हणलं मी 21 तारखेला मी येते म्हणलं. मग आपण दोघी म्हणते तू घर सोडू नको आता.
तुला पोरं बोलतील, तीच टाइम जवळ आला, तू रातभर राहायची नाही, रातच दुकान तिचं, कोण जाईन तिच्या संग? हो त्या दिवशी तसं व्हायचं. म्हणलं बरं मी येत नाही. अच्छा, म्हणजे तसंच होत असतं. तू काही फायदाच नाही म्हणे एवढे दिवस सांभाळू, लोक बोलतील तुला, सासू जवळची लांब गेली, सारं घर तुझ्यावरच आहे म्हणे आई. बरं, असं काय आमच्या घरात चालू आहे आता. आणि परी शाळेत गेली का? अहो पप्पांसोडात गेली का? बघा तुम्ही कमेंट करतात ना, तिला आज आहे ना शाळेतच नेऊन सोडलं बघून. जाते रे ती, जाते पण मुळी. हा, म्हणजे मनात आलं की चाललं. आता पाहिजे ती 1 वाजेस्तोवर येणार नाही. बाप, एवढं वेळ एकटी बसती? लय पोर आहे. आजी जात होती सोबत? आजीला बसवलं तिथं. बसवलं का? घसरगुंडी आहे तिथं, लहान लहान खुर्च्या आहे, शिकवते मस्त, पोरी आहे म्हणून तिला करमत. गाणी म्हणते मॅडम. अच्छा, नाही मग लहान याच्यात नाही सव लागली, मोठ्या याच्यात काही तिला त्रास होणार नाही ना. कानात त्रास होणार नाही तिला. आता सवय लावली आता बसून. लेकराला ओढण. दर शुक्रवारी जाते, शनिवारी अर्धी असते, रविवारी सुट्टी असते, परत सोमवारी जीवावर येते. मग ते डायरेक्ट तेच पुढच्या शुक्रवारी. मग बापरे बाप, मस्त शाळा शिकते. 5-6 दिवस ती एकदम निगेटिव्ह खाडे करते. अच्छा, उद्या आता 12 वाजेपर्यंत, 11 वाजता जाते, 12 वाजता पोरग दन जातो बाबा. जाते खिचड खाऊन येते. कशात दप्तर नेते, कशाची वाटी रे, काहीच नाही. रोज जाते पण वळण लागायला त्याला. मग त्याला 2 दिवस म्हणलं घर राहणार नाही. आता इथं आल्यावर म्हणून शाळेत नेऊन चल म्हणेन ते, इथं नेऊन सोडायला लागत नाही. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या मैत्रिणींनो. चला.